लोकार्पणापर्यंत कार्य संपन्न झालं। त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या धाम येथे शिलान्यासपासून प्रतिष्ठापर्यंत यावत कर्म गुरुजींच्या निर्देशनाखाली पूर्ण झालं। भारतातले सर्व प्रकारचे सर्वश्रेष्ठ विद्वान लोकांना गुरुजींनी बोलावून ते कार्य संपादन केलं। त्याचप्रमाणे आज पण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली भारतातले महाराष्ट्रातील पंडित खूप विद्वान लोक सर्वश्रेष्ठ विद्वान आपल्या आपल्या क्षेत्रातले विविध जिल्ह्यातून आपण प्रयत्न केला की सर्व जिल्ह्यांचा समावेश व्हावा, कारण आपल्या महाराष्ट्राची आराध्य देवी भगवती शिवाजी महाराजांची कुलदेवी आणि पूर्ण भारताची आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचं मंदिराचं कार्य पण गुरुजींच्या निर्देशनाखाली सर्व विश्वस्त जिल्हाधिकारी बाकीचे सर्व लोक आहेत महंत त्यांच्या सर्वांच्या आदेशाने गुरुजींच्या निर्णयाखाली हे कार्य संपादन होत आहे। तर हे असं कुणी समजायचं नाही की आपलं सगळं जगदंबेचं कार्य आहे आणि ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने व्हावं ह्या भावनेने कार्य करायचं आहे। कुणी त्याच्यामध्ये राग द्वेष ईर्षा कुणीही विप्रवर्ग असो यजमान वर्ग असो भक्तगण असो अधिकारीगण असो जे काही संचालक मंडळ असो भगवतीचं कार्य आहे हे समजून करणे यामध्ये ईर्षा द्वेष मद मत्सर सगळं त्यागून जे आपल्या हाताने होईल तेच भगवतीचं कार्य जे त्या अनुषंगाने आपण भगवतीचं स्मरण करून गुरुजींच्या हाताने आता प्रधान संकल्प होईल आणि गणेश पूजनादी कार्य प्रारंभ होईल। नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्रीमन्महागणाधिपतये नमः। धूपदीपो प्रज्वाल्य यजमानानां बाले तिलकं कुर्यात्। स्वस्ति न स्वस्तिस्त्या विनाशाख्या पुण्यकल्याणोद्यता विनायकप्रिया नित्यन्दान्य स्वस्तिं ब्रुवन्। आचमनं ह्रीं केशवाय नमः, ह्रीं नारायणाय नमः, ह्रीं माधवाय नमः, ह्रीं गोविन्दाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, धोक्षयाय नमः, नरसिंहाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। प्राणानायम्य ह्रीं यो देव सविता अस्माकं मनः प्राणेन्द्रिय क्रियाः प्रचोदयेत् तद्भर्गं वरेण्यं समुपास्महे इति प्राणायामः। यथा वज्रं सुरेन्द्रस्य यथा चक्रं हरेस्तथा त्रिशूलं च त्रिनेत्रस्य तथा नरपवित्रकां कुशपवित्रे धृत्वा संकल्पः। पाणी घ्या हातामध्ये पाणी घ्यायचंय पाणी घ्यायचं म्हणा मम करिष्यमाण कर्मणि अधिकार सिद्धी अर्थाम पंचगव्य प्राशनम करिष्ये। पाणी सोडून यत् म्हणा यत् युवक अस्थि गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्य दहति अग्निरिव इंधनम। ते पंचगव्य प्यायचं। ह्रीं केशवाय नमः, ह्रीं नारायणाय नमः, ह्रीं माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः। पुन्हा पंचगव्य घ्यायचं। यत् त्वक् अस्थि गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्य दहति अग्निरिव इंधनम। केवल जायचं। प्राश्य ह्रीं केशवाय नमः, ह्रीं नारायणाय नमः, ह्रीं माधवाय नमः, गोविंदाय नमः। पुन्हा पंचगव्य घ्यायचं हातात। यत् त्वक् अस्थि गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्य दहति अग्निरिव इंधनम। प्राश्य ह्रीं केशवाय नमः, ह्रीं नारायणाय नमः, ह्रीं माधवाय नमः, ह्रीं गोविंदाय नमः, विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः।
बसलेत यजमान, त्यांनी फक्त संकल्प करायचा. म्हणा मम. मध्ये बसलेले फक्त यजमान. एक. मम करिष्यमाण कर्मणि अधिकार सिद्धि अर्थम कृच्छ्र आचरणम गो निष्क्रय द्रव्य दान द्वारा करिष्ये. पाणी सोडलं. समोर द्रव्य ठेवा. द्रव्य ठेवा समोर. गोमूल्य 2 मिनिटात बघा काय करा. गंध अक्षत फुलवा. गवे नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. चला म्हणा. यज्ञ साधन भूता या विश्वस्य अघ ओघ नाशिनी विश्वरूप धरो देवः प्रीयताम् अनया गवा. गवाम् अंगेषु तिष्ठन्ति भुवनानि 14 यस्मात् तस्मात् शिवं मे स्यात् इहलोके परत्र च इदम् उपकल्पितं यथाशक्ति गो निष्क्रय द्रव्यं यथाशक्ति दक्षिणा सहितं मम करिष्यमाण कर्मणि अधिकार सिद्धि अर्थम ब्राह्मणाय दातुम अहम. त्याच्यावर पाणी टाका. उत्सृजे. आता तांबणात पाणी टाका. तेन श्री पापापहा महाविष्णु प्रीयताम रुद्रश्च प्रीयताम न मम. पाणी टाका. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. म्हणा विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. आता कार्यारंभात नवग्रहांची अनुकूलता असावी, मुहूर्त देवतांची कृपा असावी म्हणून काही दान आहे. ते द्रव्य समोर ठेवा. नवग्रहांचं द्रव्य समोर म्हणा. मम करिष्यमाण कर्म आरंभ मुहूर्तस्य सुमुहूर्तता सिद्धि अर्थम आदित्यादि नवग्रह देवता प्रसाद सिद्धि अर्थम इदं द्रव्यं सदक्षिणाकम्. नाना नाम गोत्रेभ्यः ब्राह्मणेभ्यः दातुम् अहम. पाणी टाकायचं. उत्सृजे. तेन श्री मुहूर्त देवताः प्रीयन्ताम्. तांबणात पाणी टाका. आदित्यादि नवग्रह देवताश्च प्रीयन्ताम् न मम. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. एखाद्याला लावून द्या. सगळ्यांना द्यावं. मागे संकल्प करतात. चला आचमन करा. नंतर करा. आचमन करा. ह्रीं केशवाय नमः. ह्रीं नारायणाय नमः. ह्रीं माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षराय नमः. नारसिंहाय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्राणानायम्य नमो भगवते वासुदेवाय. ह्रीं यो देव सवितास्माकं मनः प्राणेन्द्रियक्रियाः प्रचोदयेत् तद्भर्गं वरेण्यं समुपास्महे इति प्राणायामः. महालक्ष्मी नारायणाभ्यां उमा महेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां श्री पुरंदराभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. कर्म प्रधान देवताभ्यो नमः. आदित्याय नवग्रह देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तस्य भारचैतानि नामानि यपले शृणुयादपि
रामे शङ्करे चैव विघ्नस्तस्य न जायते ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते येषां प्रतिष्ठो भगवान् मङ्गलाय तनो हरिः देवतानां चन्द्रवरं तदेव विद्यावरं देव लक्ष्मीपदे ते गृहं स्मरामि यावत्तेषां जयस्तेषां पदस्तेषां पराजयः विद्यवरश्यामोदयस्तो जनार्दनः योगी वरप्रभो यत्रपातो श्रीर्यो भूतिर्ध्रुवाणि निर्मतिर्ममागेश्वरं तदादेषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्दुनसिद्धिं ब्रह्मेशां जनार्दनाः ब्रह्म विष्णुमहेश्वरः सरस्वतीं प्रणोम्यादौ सर्वकार्यात् सिद्धये बन्धुण्डिन्द्रपाणि च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगां भवानीं मणिकर्णिकां साक्षात जलमादाय मुख्य आदर पाणी घ्या ओम विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया स्वानस्य आद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे मेरोः दक्षिणे पार्श्वे विन्ध्यस्य दक्षिणे आर्यावर्त एकदेशे तुलजापुर क्षेत्रे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे सौरचान्द्रमानाभ्यां विश्वावसुनाम संवत्सरे श्रीसूर्ये उत्तरायणे ग्रीष्म ऋतौ ज्येष्ठमासे कृष्णपक्षे पंचम्यां शुभतिथौ इंदुवासरे धनिष्ठादिवसनक्षत्रे पिष्कुम्भयोगे तैतिलकरणे मकरस्थिते वर्तमाने चन्द्रे मिथुनस्थिते श्रीसूर्ये मिथुनस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां वर्तमानायां पंचम्यां शुभतिथौ आपलं गोत्र म्हणा गोत्रः आपलं नाव शर्मा सपत्नीकः आता म्हणत चला अत्रत्यानां सर्वेषां जनानां प्रतिनिधि भूतः अहं मम उपात्त समस्त दुरितक्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्मिन् ग्रामे इति भीति व्याधि दुर्भिक्ष निवारण द्वारा अलक्ष्मी अमंगल अपमृत्यु दुर्बुद्धि दौर्मनस्य असंतोष आदि अशुभ फल निवृत्ति द्वारा सर्वेषु जनेषु सद्बुद्धि सौमनस्य आरोग्य ऐकमत्य सिद्धि द्वारा अस्मिन् ग्रामे सुभिक्ष धन धान्य समृद्धि द्वारा